नाही, आता ही कसं आहे की आय एस प्रोबेशनची चौकशी आहे ती विभाग त्या संदर्भात पुण्याहून वाशिम करण्याच्या संदर्भात आदेश माझ्याकडे झाले होते, मी पारित केले आहेत. परंतु अन्य जे चौकशीच्या संदर्भामध्ये जी महसूल विभागाच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे, तर ती मला वाटतं त्याच्यामध्ये यू पी सीचे काही नाम्स आहेत किंवा प्रशासनामध्ये जे काही समोर आलेल्या बाबी आहेत त्याची सत्यता पडताळून पाहण्याचं काम सध्या सुरू आहे. खेडकर जे होते माजी अधिकारी त्यांची देखील एसीबीच्या माध्यमातून चौकशी आधी झालेली आहे, परंतु आता पुन्हा एकदा नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं विभागीय आयुक्तांपर्यंत सगळा अहवाल आलेला आहे. नाही, त्याची काही मला कल्पना नाही आहे की त्यांच्या संदर्भात काही अशी चौकशी सुरू आहे. दिलीप केळकरांचं सस्पेन्शन झालेलं होतं, रिवोक करून त्यांना प्रादेशिक अधिकारी करण्यात आलं. याच्यावरच आता संशय घेतला जातोय. त्यांच्या पाठीमागे काही राजकीय नेते आहेत असंही बोललं जात आहे. उघड चौकशीची मागणी होती पुन्हा एकदा. नाही, असं की खेडकरांच्याबद्दल माझ्याकडे तरी काही माहिती नाही आहे की ते कधी सस्पेंड झाले, त्यांना पोरांनी स्टेट का केलं आहे. नाही, त्याच्या संदर्भात मला वाटतं जे काही मी माध्यमांमधून बातमी पाहतोय, मी आमच्या विभागाला आमच्या विभागाचा त्यांचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे प्रश्न फक्त त्या ज्या खेडकर म्हणून ज्या निलीम म्हणतं ज्या सनदी अधिकारी आहेत त्या संदर्भात महसूल विभागाच्या संदर्भातला जो मुद्दा आहे त्याची आता विभागीय आयुक्त चौकशी करतायत. आता खेडकरनं काय रिस्ट्रिक्ट केलं, त्याला काय राजकीय दबाव होता का, मला त्याची कल्पना नाही आहे. आता आपण सांगितल्यावर फक्त माहिती घेतो मी त्याची. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवरच थेट आरोप केले पूजा केळकर यांनी, की माझा छळ केला आहे. एखाद्या जिल्हाधिकाऱ्यांवर असा आरोप होणं नाही, असं जिल्हाधिकारी आरोप करणं मुळातच चुकीचं आहे. तुमच्या संदर्भात जे एखादी कारवाई होते, तुमच्या एकूणच नेमणुकीवरच शंका प्रश्न उपस्थित होतोय, तर जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काही कारवाई करणारच ना. याचा अर्थ आपण जिल्हाधिकारीवर थेट कारवाई करणं, त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करणं, त्यांच्यावर आरोप करणं अतिशय चुकीचं आहे. आणि मला वाटतं आता त्याच्याबद्दलही चौकशी करण्याच्या सूचना राज्य स्तरावरून दिल्या गेलेल्या आहेत. एक समिती नेमली असं मी वर्तमानपत्रामधून वाचलं आहे. कारण आय अधिकाऱ्यांच्या संदर्भातल्या कार्यवाही करणं, चौकशी करणं थेट अधिकार महसूल मंत्र्याच्याकडे नाही आहेत. ते सामान्य प्रशासन विभाग त्या संदर्भात कारवाई करतं. आदिवासी जमिनी कुळ बदलवून विकल्या जात आहेत, खरेदी विक्री केली जाते, याबद्दल आपण चौकशी करू असं म्हटलेलं होतं. आता आपण संपूर्ण राज्यात आदेश दिलेत का विभागीय, किंवा काय कशा पद्धतीने चौकशी? नाही, अशा पद्धतीने आदिवासींच्या जमिनी हडप करणं किंवा या पद्धतीने कारवाई करणं होत असेल तर ती निश्चितच त्यामध्ये मला वाटतं विधानसभेमध्ये या संदर्भात चर्चा झाली होती. चौकशी आदेश दिलेले आहेत. सगळ्या विभागीय आयुक्तांना फक्त मला खात्री केली पाहिजे ते पत्र गेले की नाही, पण तशी वस्तुस्थिती तपासण्याबद्दल सरकारची कुठली अडचण नाही आहे. तशा सूचना अद्याप गेल्या नसतील तर देण्यात येतील. साहेब, आज आणि उद्या भाजपची कोर कमिटीची बैठक होती मुंबईमध्ये. उत्तर महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहात. उत्तर महाराष्ट्रामध्ये किती जागा भाजपने मागावं अशा पद्धतीचे काही रिपोर्ट या कमिटीला देण्यात येणार आहे? नाही, कसं आहे की ही नित्याची बैठक आहे कोर कमिटीची. त्याच्यात स्वाभाविक राजकीय चर्चा होत राहते. पक्षाचे प्रवक्ते त्याबद्दल बैठक झाल्यानंतर आपल्याला सांगतीलच. आता त्याबद्दल मी भाष्य करण्यात उचित नाही आहे. बॉक्सची मागणी सुजयदादांनी केली होती की मंजूर झाली. त्याबाबत आपलं म्हणणं काय? विखे तिकडे असं म्हणजे तुमच्याबद्दल बोलताना लंके असं म्हणतात की पराभव त्यांना सहन झालेला नाही म्हणून त्याशी असं कोणी काय बोलावं याच्यावर मी काही टिप्पणी करण्यात मला काही त्याच्यात स्वारस्य नाही आहे. जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती होत राहील. त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी काय करू शकत नाही ना. साहेब 4 दिवसापासून सामाजिक सलोखा राखला जावा म्हणून छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली होती, आणि त्यानंतर एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण मध्यस्थी करावी असं म्हटलं होतं. तर आपल्याला काय वाटतं, एकूण सरकार आणि शरद पवार यांच्यातून या तोडगा निघू शकतो? नाही, असं आहे की भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, पवार साहेब हे नेते आहेत. आता दोन नेत्यांमध्ये काय संवाद होतो हा कार्यकर्त्यांना समजायला वेळ लागतो ना. त्याची आपल्याला निश्चितपणे माहिती घेऊन आपल्याला सांगेल. सत्ताधारी पक्षामध्ये आहे छगन भुजबळ, सरकारकडनं हे विषय खरं तर सॉल्व्ह होणं गरजेचं असतं ना, ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना जाऊन भेटत आहेत. असं की राजकीय प्रवाहामध्ये शेवटी प्रत्येकाची काही स्वतःची मतं असतात. त्यामुळे त्यांनी काही त्याच्याबद्दल त्यांनी काही त्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी गेले असतील किंवा आणखीन ह्या सध्याच्या एकूण वातावरणामध्ये काय आपण भूमिका घ्यावी त्याबद्दल काय त्यांची मतं असतील, त्याची मतं असतील मला माहीत नाही आहे. परंतु
शेवटी ही राजकीय प्रक्रिया सुरू असते, निरंतर सुरू असते. त्यामुळे कोणी कोणाला भेटावं याच्यात काही मला वाटतं आक्षेपार्ह काही नाही आहे. पण विषय असा आहे, साहेब एक मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. अशा पद्धतीनं विरोधी पक्षांना महाराष्ट्र शांत करण्यासाठी विनंती केल्यानंतर विरोधी पक्षाकडनं देखील मुख्यमंत्र्यांवरती विश्वास नाही आहे का, किंवा पर्यायाने राज्य सरकारवरती विश्वास नाही आहे का, असे प्रश्न आता जे उपस्थित केले जात आहेत. असं आहे की राजकीय या सगळ्या ध्रुवीकरणामध्ये पूर्वी अनेक पक्षाची लोक रोज एकत्र भेटणार, चर्चा करणार, राजकीय भूमिका मांडणार. त्यामुळे त्याचा कधी कोणाचा आक्षेप नव्हता. आजच्या काळामध्ये दुर्दैवानं आता एक वॉटर टाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन झालेली आहे की सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी विरोधकांबरोबर बोलू नये, विरोधकांनी सत्तारूढ पक्षाच्या बरोबर बोलू नये. मला वाटतं एक कॉन्ड्युस असं एन्व्हायरमेंट राहण्यासाठी, मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं सद्भावनेचं वातावरण राहण्यासाठी शेवटी ज्याने त्याने आपल्या पक्षाची भूमिका करायची असते. पण काही विषयामध्ये पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सत्तेत आहोत का विरोधात आहोत याचा विचार न करता लार्जर इंटरेस्ट करता आपण काय हरकत नाही असे विचारविनिमय व्हायला. साहेब, लाडकी बहीण योजना असेल किंवा आता भाऊ योजना देखील आहेत, यामुळे कुठेतरी आमच्यात खूप तणाव आहे. तहसीलदारांनी देखील तुमच्याकडे निवेदन हे दिलेलं आहे. काय वाटतंय, महसूल विभागाला विश्वासात घेतलं नाही का या योजना? नाही, असं आहे की ह्या योजना राबवताना यंत्रणाला थोडा ताण येणार आहे. योजना मोठ्या आहेत, कारण लाडकी बहीण असेल, आता लाडका भाऊ योजना आहेत, अन्य बाकीच्याही सरकारी योजना आपण आता मोठ्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी करतो आहे आणि सगळ्या यंत्रणेचा एक समन्वय करून आम्ही ती अंमलबजावणी करतो आहे. हे मान्य करतो की थोडं यंत्रणेवर ताण आलेला आहे, पण मला वाटतं मोठ्या प्रमाणात संगणकीकरण झाल्यामुळे आता हे ऑनलाईनच सगळी व्यवस्था आहे. दाखले देण्याचा मुद्दा फक्त आहे. मला वाटतं त्यापुरते आवश्यक ते मग मनुष्यबळ एकत्र आणखीन करून आमच्या कर्मचाऱ्यांचा ताण कसा कमी होईल या दृष्टीने आम्ही आता सूचना दिलेल्या आहेत. साहेब, महसूल कर्मचाऱ्यांचा म्हणून दिलेलं आहे, त्यातून आमची मुक्तता करा अशी तहसीलदार सचिव म्हणून सदस्य सचिव. नाही, अशी काही माझ्याकडे मागणी नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की तहसीलदारांचं काही त्याबद्दल म्हणणं असेल. आणि हे जे नीतीचं काम सुरू आहे त्यांना आता ते आता ऑलरेडी ते काम सुरूच आहे, त्याला काही फार त्यांचा हस्तक्षेपाची आवश्यकता नाही आहे. नवीन योजना करताना मात्र दाखले काही आवश्यक ती माहिती लागते, थोडं ताण येईल, पण आम्ही निश्चितपणे त्यांचा ताण कमी करण्यासाठी आणखीन काय त्यांना मदत करता येईल त्याबद्दल निश्चितपणे विचार करू आपण. साहेब, महसूल कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे 4 दिवसापासून. साहेब, रंगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहे. 20 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. असं की माननीय मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण, आणि सभागृहामध्ये चर्चा झाली की कोणत्याही अन्य आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. आता त्यांची जी मागणी सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भातली काहीतरी आहे, तर मला वाटतं मुख्यमंत्री त्या संदर्भात चर्चा करत आहेत. मला वाटतं तो योग्य तो मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. साहेब, महसूल कर्मचाऱ्यांचा नाही, त्यांना मी आज मला भेटलं शिष्टमंडळ त्यांचं एक मागे एकदा माझ्या स्तरावर एक बैठक झाली होती, काही त्याच्यात त्यांच्या मागण्या होत्या. मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये मी बैठक बोलवलेली आहे, संघटनेच्या लोकांना बोलवलेलं आहे. आपण निश्चितपणे मार्ग काढू. साहेब, दुधाबाबत अजूनही नाराजी आहेत, ठिकाणी आंदोलन अजून देखील सुरू आहे. असं की दुधाच्या बाबतीमध्ये एक तर महाराष्ट्र सरप्लस दूध आला आहे, म्हणून मी मध्यंतरी आता सरप्लस दूध कुठं न्यायचं, कारण आपल्याकडे तेवढी प्रक्रिया करण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून आम्ही आता परवा गुजरातच्या ह्या 4-5 मोठ्या युनियनला बोलवलं होतं की तुम्ही ते 40 लाख लिटर दूध आजही राज्यातून घेता येते, पण त्यांना म्हणून आणखीन 20, 25, 30 लाख लिटर तुम्ही आणखीन घ्या. नाही तर एकदा दुधाची स्वीकृती जर आपण कमी झाली की मग शेतकऱ्यांच्या दुधाची विल्हेवाट लावण्यामध्ये अडचणी निर्माण होते. तो एक प्रश्न आमच्या समोर आहे, त्यातून मार्ग काढायचा आहे. दुसरं, दुधाच्या भावासंदर्भात आता आपण 3 मोठे निर्णय केले आहेत. एक तर आज 30,000 टन दुधाची भुकटी आपल्या राज्यात पडून आहे. ती जोपर्यंत ती निर्यात होत नाही किंवा तिला उठवत नाही तोपर्यंत दूध स्वीकृतीची अडचणी आहे बाकी आपल्या राज्यातल्या संस्थेला झालेली आहे, खाजगी असेल सहकारी असेल. मग त्याला 30 रुपये किलो आपण निर्यात अनुदान मंजूर केलं आहे. कन्व्हर्शन जे दुधाचं करायचं आहे भुकटीमध्ये त्याला 1.5 रुपये आपण प्रति लिटर अनुदान दिलं आहे. यासाठीच हा प्रयत्न आहे की 30 रुपये भाव जो शेतकऱ्यांना जाहीर केला आहे आपण, आणि 5 रुपये अनुदान ते सरकार देणार आहे, हे मेंटेन राहावं, ही त्या पाठीमागची भूमिका आहे. कोल्हापूरचा विशालगडचा मुद्दा पेटतोय, खूप मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहे.
आज सुद्धा विरोधी पक्षनेत्यांनी गृहमंत्र्यांचा फेल्युअर आहे आणि जातीय रंग देण्याचा जो आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात हा प्लॅन आहे अशा पद्धतीचा गंभीर आरोप केलेला आहे. नाही, मला वाटत नाही आता शेवटी त्याच्याबद्दल बरेच दोन्ही बाजूला मतांतर आहे. तर तो काय जो माहिती समोर येईल आता स्वतः छत्रपती महाराज त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर या सगळ्या जशा निवडणुका समोर येतील असे प्रश्न निश्चित आपल्याला नेहमी रोज आपल्याला त्याला सामोरं जावं लागणार आहे. कांद्याचा मुद्दा एक आहे, वैयक्तिक अनुदान कांद्याच्या चाळीच्यासाठी दिलं जायचं, मात्र आता सामूहिक पद्धतीनं हे अनुदान देण्याची प्रक्रिया त्याबाबतचा GR काढण्यात आलेला आहे. वैयक्तिक अनुदान बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. नाही, मला खरं कल्पना नाही ते पणन विभागानं काय कार्यवाही केली, कारण तो काय मंत्रिमंडळापुढे हा विषय येत नाही. आता प्रशासकीय स्तरावर काय निर्णय घेतला असतील मी योजनेच्या माध्यमातून आता अनुदान दिलं जातं. नाही, संबंधित मंत्र्यांशी मी चर्चा करील. खरं म्हणजे व्यक्तिगत अनुदान हे सुरूच राहिलं पाहिजे हे माझं व्यक्तिगत मत आहे. त्यांनी गट अनुदान का केलं आहे याची आज आत्ता माझ्याकडे माहिती नाही आहे. साहेब असं आहे की कांदा निर्यातीचं किंवा कांदा अनुदानासंबंध नाही याच्यामध्ये. हा फक्त कांदा चाळीबद्दलचा मुद्दा आहे आणि त्याच्या नाही एक्सपोर्ट बंद नाही झालेलं आहे. आज मी सांगतो तुम्हाला, मी भारत सरकारची चर्चा केली नाही आज असं आहे, आज 1500 ते 2000 पर्यंत तर भारतात आणून विकला जातो आणि भारतातला कांदा 3000 पर्यंत असल्यामुळे त्याला स्पर्धा त्याच्याशी केली जाते म्हणून फटका बसतो. नाही असं नाही आहे. आज कांद्याच्या निर्याती खुली आहे, कांदे दर चांगले आहेत बाजारामध्ये. सरकार पूर्णपणे आजही मी आपल्याला सांगितलं पाहिजे, भारत सरकारशी चर्चा करताना जी आजही 5 लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीसाठी मागणी आहे आणि आपण तो कांदा पुरू शकत नाही. आजची जी वस्तुस्थिती आहे, मला वाटतं कुठेतरी याच्यातला जो काही गैरसमज आहे तो दूर होण्याची आवश्यकता आहे. कारण शेतकऱ्याच्या मागे सरकार खंबीरपणे उभा आहे. कालही होतं, आज आहे आणि उद्या राहणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.